देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना 6 महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली। आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदानाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं। व्याजाना पैसा काढला, कर्जाना पैसा काढला। आता पावसाळा जवळ आला, इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला 20 मिनिट लागतं, इंजिनियर म्हणतोय मला भीतीचा फोटो लागतं, नाहीतर मग 25,000 द्या तुमचे बिल काढून देतं। काय बोकळलाय तुमचा भ्रष्टाचार? सीओला पैसे द्यायचे तुम्हाला, कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला, विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला, का बीडीओ पैसे मागताय तुम्हाला? शेतकऱ्याला कमंड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्यामध्ये राख आणली आहे, राख। शेतकऱ्याच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय। फोटो काढा, घरकुलाला अडवू नका मायबाप। घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असतं, घरकुल बांधलं तर पैसे द्यायला झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त, सीओ, कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी 10-20 रुपये देणार आहे। धन्यवाद।